दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर इतर पक्षांमध्ये जसा पक्षांतर्गत सत्ता संघर्ष पाहायला मिळतो, तसाच पक्षांतर्गत कलह, सत्ता संघर्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीत सुद्धा सुरू झाला होता. खरं तर ज्या दादांनी पार जीवाचं रान करून राष्ट्रवादी पक्ष म्हणजे सर्वसामान्यांच्या हक्काचा पक्ष अशी ओळख निर्माण केलेली, त्याच दादांच्या पश्चात त्यांच्या पक्षाची ओळख मिटवण्याचं काम आता पक्षातल्याच नेत्यांकडून केलं जातंय, असं कार्यकर्ते म्हणतात. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं हा प्रकार अजितदादा गेल्यानंतर क्षणोक्षणी लोकांना अनुभवायला मिळाला. दादांना जाऊन 10 दिवस उलटत नाहीत तोवरच एका बाजूला पक्ष सांभाळण्याचं ढोंग करत, दुसऱ्या बाजूला पक्षाबाबत परस्पर निर्णय पक्षातील काही नेत्यांनी घेतले आणि आता तर थेट अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये बदल करण्यात आलाय. त्यामुळे नेमकं राष्ट्रवादी पक्षामध्ये सध्या काय सुरू आहे, सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून कोणते निर्णय घेतले गेले आणि सुनेत्रा पवारांनी पक्षातील याच सत्ता संघर्ष थांबवण्यासाठी नेमकं काय केलंय, हेच या व्हिडिओमधून पाहायचंय. नमस्कार. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये दादांनंतर सत्ता संघर्ष सुरू झाला आहे असं म्हणण्यामागचं एक कारण आता आपण पाहू. सुरुवात करूयात अजितदादांच्या निधनानंतरच्या काहीच दिवसांपासून. बघा, अजितदादा गेल्यानंतर पक्षाला सावरण्यासाठी आणि सोबतच सुनेत्रा पवार यांना धीर देण्यासाठी दोन नेते सातत्यानं पुढे दिसत होते. त्यातलं एक नाव म्हणजे सुनील तटकरे आणि दुसरं नाव म्हणजे प्रफुल्ल पटेल. खरं तर या दोन नेत्यांवर दादांच्या निधनानंतर अनेक आरोप केले गेले आणि त्याची कारणं सुद्धा तशी आहेत. बघा, अजितदादा गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांसह तटकरे आणि पटेल यांच्यावर सत्तेसाठी हापापलेले आहेत असे आरोप केले गेले. त्यावेळी मात्र हे सगळे आरोप निरर्थक वाटत होते. पण काही काळ उलटला आणि राष्ट्रवादीत अशा काही घटना घडत गेल्या की त्यावरून हे स्पष्ट झालं की राष्ट्रवादीतच अंतर्गत सत्तेसाठी चढाओढ सुरू झाली आहे. बघा, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जी पहिलीच पत्रकार परिषद झाली, त्यावेळी सुनेत्रा पवारांना काहीच बोलू दिलं गेलं नाही. पत्रकार परिषद थेट पटेल आणि तटकरे यांनीच हातात घेतली आणि तेव्हा निर्माण झालेल्या सगळ्या घटनाक्रमावरून असं स्पष्ट झालं की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे सुनेत्रा पवार यांना पुढं करून स्वतः पक्ष हाकत आहेत. अजितदादांच्या पक्षामध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे असं म्हणण्यामागचं हे एक नंबरचं कारण होतं. आता दादांच्या पक्षात सत्ता संघर्ष सुरू आहे असं म्हणण्यामागचं 2 नंबरचं कारण म्हणजे दादांच्या निधनानंतर पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद रिकामं झालं होतं आणि इथेच पुन्हा एकदा एंट्री झाली ती पटेलांची. त्यावेळी प्रफुल्ल पटेलांना पक्षाचं कार्यकारी अध्यक्षपद दिलं गेलं आणि याच कार्यकाळात पटेलांनी अशी काही कामं केली की सुनेत्रा पवार यांना पक्षामध्ये चांगलंच लक्ष द्यावं लागलं आणि स्वतःच्या हातात सगळ्या पक्षाची धुरा घ्यावी लागली. बघा, पटेलांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी असताना निवडणूक आयोगासोबत काही पत्रव्यवहार केला. या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की कार्यकारी अध्यक्ष यांच्याकडे पक्षाचे सर्व अधिकार असतील. याच पत्रावर पटेल, तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची सही होती. पटेलांचं हे पत्र म्हणजे पक्षातील अंतर्गत सत्ता संघर्षाचं ज्वलंत उदाहरण. आता हाच सत्ता संघर्षाचा डाव सुनेत्रा पवार यांच्या नजरेत आल्यानंतर लोगोलोग जेव्हा सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पुन्हा एक पत्र लिहिलं. या पत्रामध्ये सुनेत्रा पवार काय म्हणतायत बघा. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात सांगितलं की मी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी येण्याआधी जे काही पत्रव्यवहार पक्षातील सदस्यांकडून तुमच्यासोबत झाला असेल तो बाद करावा किंवा तो गृहीत धरला जाऊ नये. सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला लिहिलेलं हेच एक पत्र आणि या पत्रातून थेट समजतंय की राष्ट्रवादीतला सत्ता संघर्ष शिगेला पेटलाय. बरं, असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे पटेलांनी सुनेत्रा पवार आणि पक्षातील कुणालाच विश्वासात न घेता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये बदल केला. पटेल जेव्हा कार्यकारी अध्यक्ष होते त्याच काळामध्ये पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून थेट पक्षाचा कणा मानला जाणाऱ्या अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल यांनाच पक्षाच्या घटनेतून वगळलं आणि ही महत्वाची बाब पक्षातील इतर नेत्यांना आणि खुद्द सुनेत्रा पवार यांना तब्बल 1 महिन्यानंतर समजली. म्हणजे थोडक्यात काय, अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी अगदी सर्वार्थी प्रयत्न केले अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये. मुख्य मुद्दा हा आहे की आजवर अजितदादा प्रखर हिंदुत्ववादी भूमिका असलेल्या पक्षासोबत जरी सत्तेत असले तरी त्यांनी पुरोगामी विचार कधीच सोडले नव्हते.
पण अजितदादांनंतर मात्र त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी चोहू बाजूंनी जे प्रयत्न सुरू केलेत आणि पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून पुरोगामी विचारांना जी तिलांजली दिली आहे ती सुनेत्रा पवार यांनी वेळीच रोखली पाहिजे. अन्यथा सत्ता संघर्षाच्या या घाणेरड्या खेळामध्ये अजितदादांनी उभा केलेला डोलारा आतल्या आत पोखरून निघेल आणि त्याला सावरण्यासाठी अजितदादांसारखा सक्षम माणूस अजून तरी राष्ट्रवादीत नाहीये. त्यामुळे जनतेची अपेक्षा ही आहे, सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून जनतेची अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी पक्षाला सांभाळावं. पक्षामधील नेत्यांमध्ये नक्की काय घुसपूस सुरू आहे, खरोखरच सत्ता संघर्ष सुरू आहे का, पक्षातील नेत्यांचं म्हणणं काय आहे, पक्षात नक्की कुठले 2 गट तयार झालेत, या सगळ्यावर सुनेत्रा अजित पवार यांनी लक्ष द्यावं आणि दादांनी वाढवलेला पक्ष सुनेत्रा अजित पवार यांनी पुढं जपावा. बाकी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.